भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर दे, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडू नका देऊ, चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देन, एवढे दयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊ राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्यात उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोचे भाऊ धन्य ती बहीण, प्रीतीची करीती जगी लाभाविण, चिंधी पाहून झाले प्रसन्न, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. धन्यवाद दादा. खूप खूप छान छान ताई, ताई. अर्थपूर्ण गाणं आहे. छान दीदी. छान छान म्हटलं. कुसुमताई पण आहेत वाटतं अनुजा इकडे. दीदी. हा. हा कुसुमताई. मी तेच छान छान. म्हटलं मला तुम्हाला बघून हो फार छान आपली खूप वाटलं. दिवसांनी भेट झाली. अहो नाही नाही खूप मला खूप. पण छान ताई. खूप खूप मला पण खूप बरं वाटलं एकदम छान. आणि तेच माझ्या या ते. मेंटर होत्या कुसुमताई. त्यांनीच मला सगळं शिकवलंय कसं करायचं काय करायचं. छान 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 वाटलं. त्याच्यामुळे खूप छान वाटलं भेटून. तेच दादाने टाकलं ना तेव्हा मी म्हटलं अरे वा अनुजा ताईचं मस्त आहे. तेच ना अं, बरं झालं आणि मला पण छान वाटलं इकडे येऊन ग्रुपमध्ये आपल्या. तेच येत चला. छान ताई. येईन येईन नक्की. छान ताई. ताई तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासाला आमच्या सगळ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं नाव एक गायिका म्हणून आम्हाला बघायचं आहे चांगलं. आणि सगळ्या बर टीम सिरीज म्हणा कुठल्या याच्यामध्ये आमच्या रामकुटीच्या वतीने तुम्हाला सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर धन्यवाद दादा. ताई आपण तर आता
शेवटचे 4 मिनिटं आहेत. तर त्याच्यामध्ये आपण ताईंचं थोडंसं आपण अ, ऐकून घेऊया की त्या कुठे शिकल्या, काय, कसं गाण्याची आवड कशी निर्माण झाली. आणि या भरगडी ज पितांबर दिला पडतो याच्या मागे पण काहीतरी आहे ना. तो गोष्ट आहे, त्यांनी खूप छान पद्धतीने म्हटलं गाणं. आणि असं खूप ते त्यांचा संगीताचा क्लास आहे. थोडंसं आपण त्यांच्याविषयी, त्यांच्या हॉबीविषयी जाणून घेऊया. ओके. आणि आता 4 मिनिटं आहे. हा बंद झाले की परत याच याच्यावर जॉईन व्हायचं. तर ताई, तुम्ही संवाद साधा. थोडीशी माहिती सांगा बर तुमच्याविषयी, बर तुमच्या. बर बर. ऍक्च्युली नमस्कार. माझं नाव आत्ताच लग्नानंतरचं नाव सौ अनुजा वांगीकर आहे आणि लग्नाच्या आधीचं नाव अनुजा महाजन. ऍक्च्युली मी माहेरनं मूळची त्र्यंबकेश्वरची आहे. आणि आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी सगळं असं देवाचं वातावरण वगैरे होतं. माझी आई स्वतः गायची. त्यामुळे आईकडनं हे सगळं गाण्याचं आलेलं आहे माझ्याकडे. आम्ही टिटवाळ्यामध्ये असतो. टिटवाळ्यामध्ये मी दसक्कर म्हणून माझे गुरुजी होते, त्यांच्याकडे मी विशारद पर्यंतचं शिक्षण घेतलं. आणि नंतर त्यांचेच मोठे बंधू डोंबिवलीला आहेत. त्यांच्याकडे मी अलंकारचं शिक्षण घेतलं. मी अनेक जे 18 वर्ष मी सोमय्या डीएड कॉलेजला म्युझिक टीचर म्हणून शिक्षिका होते, जॉब करत होते. आणि माझे स्वतःचे मी गायनाचे क्लास पण घेते, क्लासिकल आणि तर थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ताईंचा संबंध थोडा संपर्क तुटतो आहे. पण त्या नक्कीच जॉईन होतील. तर असंच आपण 9 वाजेचा जो कार्यक्रम आहे त्यांना आपण जे जे असतील चांगले, ज्यांनी म्हटलं, गाणं म्हटलं, भजन म्हटलं, किंवा त्यांचं नाव छान आहे, तर असं मला सूचित करा. त्यांना आपल्या कार्यक्रमाचं माहिती द्या. म्हणजे मी त्यांच्याशी बोलून आपण कार्यक्रमाचा आयोजित करू शकतो. आणि एखादा रविवार रामकुटीमध्ये आपण असं ठेवूया. याच्या आधी पण आम्ही एक राम कन्सर्ट असं म्हणून घेतलं होतं वीणाताईंनी. आणि त्यावेळेला त्या राम कन्सर्टमध्ये सगळ्या त्या ग्रुपने रामाची गाणी म्हटली होती. तर अशा पद्धतीने आपणही रामाच्या रामकुटीमध्ये आपण कार्यक्रमाचं आयोजन करूया. आणि आज मोबाईल आहे, शक्ती आहे, त्यामुळे सगळ्यांना सोयीची होईल अशी वेळ रविवारची एक काढू आपण. तशा सूचना मला तुम्ही करू शकता. ताईंचा संपर्क अजून नाही झालेला आहे. तोपर्यंत आता शेवटचा 2 मिनिटं आहेत. तर परत आपण जॉईन होऊया आज. आणि छान रामाची गाणं किंवा आजच्या रविवारचं जो आपला नेहमीचं आपण जे म्हणतो तशा पद्धतीने आपण कार्यक्रम साजरा करूया. तर सगळ्यांनी परत याच लिंकवर जॉईन व्हायचं आहे.